नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. जनसेवेतून नावारूपाला आलेले अतुल तरवडे 2026ची दहीहंडी नगरसेवक म्हणून आयोजित करतील असा विश्वास आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी तरवडे वस्ती महमदवाडी येथे बोलताना व्यक्त केला. येणाऱ्या पुणे मनपा निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग 26 मधून उतरण्याची जबरदस्त तयारी केलेले भाजपाचे लोकप्रिय युवा जनसेवक अतुल दादा तरवडे, लोकसेविका दीक्षाताई निखिल तरवडे यांनी शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाने पंचक्रोशीतील गर्दीचा विक्रम मोडला. यावेळी सर्वपक्षीय दिग्गज नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने महिला आणि युवक यांनी या उत्सवाला हजेरी लावली. सिने तारका उर्मिला कानेटकर, अश्विनी महांगडे, धनश्री काडगावकर यांच्या शुभेच्छांनी लावण्य तारका या धमाल कार्यक्रमाने गजचक्र, ढोल ताशा पथकाच्या वादनाने उपस्थित गोपाळ भक्तांची मनं जिंकली. दहीहंडी फोडण्याचा मान इंदापूर येथील मालोजीराजे दहीहंडी पथकाने पटकावला. दहीहंडी उत्सव यशस्वी होण्यासाठी शिवछत्रपती तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक जरांडे, उपाध्यक्ष राजेंद्र तरवडे, कार्याध्यक्ष पोपट आंबेकर आणि मंडळाच्या सदस्यांनी तसेच जनसेवक अतुलदादा तरवडे समस्त मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. पाहूया या उत्सवाचा हा वृत्तांत. अतुलने सांगितलं की महानगरपालिकेमध्ये त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी जायचं आहे आणि आपणही सर्वजण अतुलच्या आणि या तरवडे परिवाराच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या शिवछत्रपती तरुण मंडळाच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलात. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या हातामध्ये, आपल्या खिशामध्ये, आपल्या पर्समध्ये मोबाईल असणार आहे ना, मोबाईल सगळ्यांकडे. सगळ्यांनी आपल्या खिशातला, पर्सचा, हातातला मोबाईल वरती करा. केलं का? आणि त्याचे सगळ्यांचे टॉर्च चालू करा, जेणेकरून या लाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, अतुल दादाला किंवा दीक्षाताईंना आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी, आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये उज्ज्वल प्रकाश निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी या टॉर्चच्या माध्यमातून अतुल दादाला शुभेच्छा व्यक्त करूया. म्हणजे आता आमचे अण्णा असतील, तरवडे साहेब असतील, मासाळ साहेब असतील, आमचा मुकुंद आहे, सगळे ग्रामस्थ स्टेजवरती बसलेले. आपण ज्यावेळेस आपल्या उर्साचा आखाडा असतो की नाही आणि वस्ताद येतो पैलवानांना घेऊन, असा जोड आहे का, बरोबर आहे की नाही? तसं आतून तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन आलात आणि माझा हात तुमच्या हातामध्ये होता आणि असा पैलवान, आणि ज्या पैलवानाचा वाजता असा आहे, अतुल काळजी करण्याचं कारण नाही. 2-2, 2.5 वाजता सामान्यांची सेवा करणारा हा कार्यकर्ता आहे, स्वतःच्या खिशातनं पैसे घालून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मग विचार करा, जर एका सामान्य कार्यकर्त्याला जर संधी मिळाली, एखाद्या कार्यकर्त्याला जर ऊर्जा मिळाली, तर मला खात्री आहे या महमदवाडीचा विकास आम्ही महायुतीच्या माध्यमातून केला आहे. परंतु राहिलेला विकास या राज्याच्या मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या महमदवाडीला नाही, या महादेववाडीचा विकास भक्कमपणे करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. कारण आमच्या सगळ्यांना माहिती आहे, या ग्रामस्थांची इच्छा आहे. 25-25, 30-30 वर्ष आपण सर्वांनी मागणी केली. आम्ही कुठल्या जातीच्या विरोधामध्ये नाही, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये नाही, परंतु या गावाचं नाव महादेववाडी व्हावी यासाठी ग्रामपंचायत बसतं आपण पाठपुरावा करतो. मी राज्याच्या अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दल आवाज उठवला आणि मी आपल्या सर्वांना वचन देतो, डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा या विषयामध्ये चर्चा करून आणि या गावाचं नाव महादेववाडी केल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा शब्द आजच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि म्हणून हा उत्सव आनंदाचा आहे, हा उत्सव प्रेमाचा आहे, हा उत्सव सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून अतुलचं मी अभिनंदन करतो. आज स्टेजवरती आंबेकर आहेत, जाधव पण आहेत, दानगिरे पण आहेत, धुले पण आहेत, जरांडे पण आहेत, चव्हाण आहेत, डांगमाळी पण आहेत, बिरवे पण आहेत, धरून आणले जावई. राहिले होते जाधव, तेही आलेत ना जाधव, राहिले कोण, दानगिरे सुद्धा आहेत. त्यामुळे गावातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून
या भागाचा विकास करावा, या भागाची संस्कृती सभ्यता पुढे जावी, या भूमिकेतने हा अतुल आणि त्याचा परिवार या ठिकाणी काम करतो. 3 भाऊ काम करतायत, वडील आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचं मंडळ अतुलजीच्या मागे आहे. ज्या शिवरायांनी या देशामध्ये, या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ज्या शिवरायांनी या महाराष्ट्रातली जात संपून टाकली, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्यात पहिलं काय संपलं असेल बडे साहेब, या महाराष्ट्रातली जात संपली. आणि अतुलजी, तुम्ही सुद्धा या महम्मदवाडीचं नव्हे तर या महादेववाडीचा विकास करण्याच्या भूमिकेमध्ये या सगळ्यांना बरोबर घेतलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आणि अतुल कसा फ्लेक्झिबल माणूस आहे, त्यांनी ताईला पण बरोबर ठेवलेलं आहे. तिला तर मला दिलं तरी चालेल, नाही तर ताई सुद्धा तयार आहे. नाही तर हल्ली लोकांचा एवढा हट्ट असतो, द्यायचं तर मलाच द्या. राजकारणामध्ये फक्त विकासाची भूमिका घ्यावी लागते, समाजाची सेवाची भूमिका घ्यावी लागते. एखादी गोष्ट मला नाही मिळाली चालेल, माझ्या सहकार्याला द्या, माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही महिलेला द्या. महिला जरी असेल तरी सामान्यांची सेवा करण्यासाठी मागे हटणार नाही, हे सुद्धा ताईंनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांचा आभारही मानले पाहिजे. तुम्ही एवढी सगळी अतुल कामाची यादी सांगितली. काय काय लोक तर कार्यालयातली वाटी गेली तरी त्या ठिकाणी लिहून ठेवतात, बरोबर आहे की नाही? ताट गेलं तरी लिहून ठेवतात, एखादा पडदा फाटला तरी लिहून ठेवतात वसूल करायला. त्यामुळे जनता आता इतकी हुशार झालेली आहे, आता मागणारा नको, देणारा पाहिजे. आणि ते देण्याची ताकद भारतीय जनता पक्ष देते आहे. ती देण्याची ताकद या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देत आहेत आणि ते देण्याची ताकद आमचा अतुल तरवडे देतो आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अतुलच्या मागे देखील आहे का? नाही म्हणजे द्यायचं देखील कडे का? पोपट भाऊंचं म्हणून त्यांना शेजारी बसवलं. माहिती भक्कम दिसली पाहिजे, बाकी कुठे कोंडव्यात नाही दिसली, कुठे नाही दिसली तर मनावर घेऊ नका. म्हणजे इथे महादेववाडीत आमची माहिती भक्कम आहे, बरोबर आहे की नाही? अरे कसं आहे ते रिवेज म्हणतात ना, रिवेज बदला ते पण असतो ना आपल्याकडे. तर हा विषय तो नाही, आपण पण चांगलं करूया. छोटी जनता ही सगळी ठरवणारी गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे तुमचा परिवार, तुम्ही सगळे जर या ग्रामस्थांचा, या गावाचा एक संस्कार आहे, या गावाचा समाजाची सेवा करण्याचा संस्कार आहे. तो संस्कार आतून तुम्ही सगळे जर या ठिकाणी येते, म्हणून मला खात्री आहे जनता सुद्धा तुमच्या मागे उभं राहील. आणि या भागातनं तुम्ही ज्या ठिकाणी जनसेवक लिहिलेला आहे, पुढच्या वर्षी बडे साहेब मी ज्या येईल त्यावेळेस हा जनसेवकच्या ऐवजी हा नगरसेवक असेल, अशा सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या भागामध्ये गाव 1997 साली महानगरपालिकेत जाऊन देखील त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न गेले 30 वर्ष त्या ठिकाणी असताना मी 2016-17 साली महापालिकेच्या पाठपुरावा करून त्या ठिकाणी बुस्टर पंपचं काम त्या ठिकाणी केलं. आणि आज गेले 10 वर्ष झालं त्या राजीव गांधी नगरमधील आणि वैजंता कॉलनी नगर असेल किंवा केदारी नगर असेल, या भागातील लोकांना डोंगरावरून खाली पाणी नेण्यासाठी यावं लागत नाही. त्या 10 वर्षापूर्वी त्यांना डोंगरावरून पाणी खाली येण्यासाठी प्रत्येकाला माझ्या दारावरनं खाली रोडला मंदिरापाशी पाणी भरायला यावं लागायचं. तो देखील प्रश्न मी माझ्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येकाच्या गल्लीतील, माझा अर्थमुव्हिंगचा लँड डेव्हलपचा व्यवसाय असल्यामुळं मी प्रत्येक गल्लीमधले रोड त्या टायमिंगला देखील करून दिले आणि लोकांना त्याचा उपयोग व्हावा, लोकांना त्याची आपल्या समाजकार्यातून त्या ठिकाणी त्यांचा फायदा व्हावा, हाच त्या ठिकाणी मानस त्या ठिकाणी ठेवला. आपल्या सर्वांना माहिती आहे की वाळकरमाळा बस स्टॉप मशी पावसाळ्यामध्ये आपल्या कमरा एवढं पाणी त्या ठिकाणी साठायचं. गेल्या 2 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी स्टो मोटर लाईन टाकून आज त्या 2 ते 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पाणी त्या ठिकाणी साठत नाही. पण लोकांना त्या ठिकाणी कसलीही अडचण या 2-3 वर्षामध्ये अन्नाजी आता ह्या अडचणीला समोर या लोकांना जावं लागत नाही. इतकी मोठी अडचण होती की आम्हाला हडपसरला किंवा सह्याद्नगरच्या भागातून जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी
ते देखील मी आपल्या माध्यमातून लोकांचं काम त्या ठिकाणी केलं. कोविडच्या काळात देखील मी आपल्याच माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला, ज्यांची खरंच खरोखर अडचण होती, अशा लोकांना धान्य वाटपाचा देखील त्यावेळी आपण त्यावेळेस कार्यक्रम घेतला. तसेच अण्णा आपल्या माध्यमातून अनेक वेळा मी आपल्याला फोन करत असतो, अण्णा मला ह्या शाळेत या कॉलेजमध्ये ॲडमिशन आपण त्या ठिकाणी माझ्या या मतदाराला आपण करून द्यावं. हॉस्पिटलची बिलं असतील, आपल्या माध्यमातून मी माझ्या पद्धतीनं अनेक हॉस्पिटलमध्ये लोकांना त्या ठिकाणी मदत करत असतो, लग्नासाठी मदत करत असतो. अनेक अडचणीला हॉस्पिटलची काही कामं असतील, त्या देखील कामांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करत त्या ठिकाणी कायमच मी आणि माझा परिवार, माझे दोन्ही भाऊ आणि माझे वडील, माझी भाऊजाई, माझी मिसेस आणि माझी आई, कायमच या तरवडे वस्ती मोहम्मदवाडी परिसरातील सर्व नागरिकांची सेवा करण्यासाठी आम्ही कायमच या ठिकाणी तत्पर या ठिकाणी असतो. अण्णा, मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक सांगावं असं वाटतं. येणाऱ्या महानगरपालिकेची इलेक्शन काही काळामध्ये या ठिकाणी येणार आहे. त्या इलेक्शनच्या संदर्भात आम्ही या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय. या भागातला रखडलेला विकास भविष्याच्या काळामध्ये अतिशय गतिमान आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून मी माझ्या परिवाराला आणि मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून आपलं त्या ठिकाणी नाव उज्ज्वल त्या ठिकाणी करेल आणि आपण ती काम करण्याची संधी मला किंवा माझ्या परिवाराला आपण या ठिकाणी द्यावी, अशी देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नम्रपणे या ठिकाणी विनंती